धन्यवाद पिऊजी बाबरे. आणि यावेळेस आपण पाहतोय फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन काउ कॉर्नरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दशरथच्या बॅट मधून बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. या दरम्यान सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सुनील शेठ भंडारी यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा वसूल केल्या दशरथने. त्यानंतर लगेचच षटकार आलाय गोलंदाज अनिकेतच्या विरोधात. या दरम्यान आपण पाहतोय सावरे टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केली तर साईराज भोपी आणि अमर भगत यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता दशरथ काय बॅटिंग करतायत. क्षेत्ररक्षक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जणू काय हाताला चटका लागला असेल या फटक्याचा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता धाबा मिळतायत. दशरथ छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाला 4. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2-2 मॅचेस या दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. हो यावेळेस लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक टप्पा घेत बॉल सीमा पार जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. संभाजीनगर कुळगाव या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आणि काय आक्रमक सुरुवात केली या मॅच मध्ये. प्रबुद्ध 16 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. प्रगती पथावरती आपण पाहतो गोलंदाज अनिकेत असताना आता त्याच्या विरोधात हल्ला बोल या ठिकाणी केला जातोय. राईट अमोर द विकेट. पंचाच्या डावीकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळते. गॅप मधून ढकललाय. बॉल चला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक बेगान आलेत. 1 कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. धाबा संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 18 धाबा आहेत. 18 रन्स. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. करुणेश यांनी सांगितले की मग दशरथ असेल, त्यानंतर हेरंब असतील, त्यानंतर कुणाल असतील, असे आमचे चांगले चांगले फलंदाज आहेत जे मात्र सलामीला येत असतात. टॉप ऑर्डर मधून चांगली बॅटिंग त्यांच्यावरती जास्त आमची भिस्त असते. आणि आता शेवटचा बॉल अनिकेतचा आपण पाहणार आहोत. स्ट्राइक एंडला दशरथ. ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राइव्ह आणि आता कदाचित या ठिकाणी कॉट अँड बोल्ड करण्याची संधी सुद्धा होती. स्वतः गोलंदाज आपण पाहतो अनिकेतने चांगला प्रयत्न केला स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये आणि आता इथे हा डॉट बॉल. हे ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आपण पाहतोय. 2 फ्रेम मध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलंय. हे वैशिष्ट्य राहिले ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं. सातत्याने आपण पाहतोय चर्चेचा विषय सध्याच्या घडीला लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं होत असे. कुणाल मात्रे, अक्षय मात्रे जे मात्र फाउंडर आहेत या वाहिनीचे, आमचे सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. कारण छोटे छोटे जे कॅमेरामॅन आहेत काय जबरदस्त मोठी मोठी कामगिरी ते करतायत असंच म्हणावं लागेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच. गोलंदाज जगदीश. गोलंदाज आपण पाहतोय जगदीश अर्थात जग्गू. ओ यावेळेस समोर अगदी आपण पाहतोय पंचांच्या बरोबर बाजूने हा चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि या दरम्यान धाबा मिळतील. बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त केवळ 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जगदीशला मात्र कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा होत्या. या षटकामध्ये त्याला मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करायचा आहे आणि पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आता मात्र दशरथ ज्यांनी धमाकेदार सुरुवात. ऍक्शन रिप्ले मध्ये बाळा माने सर बाल बचावले गेलेत.
हो यावेळेस कामाच्या दिशेने स्ट्रोक जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तेजस फलंदाज झाला बाद आणि याच दरम्यान धक्का क्रमांक पहिला लागलाय. दसऱ्याच्या स्वरूपात टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर होता आणि त्याला या ठिकाणी खेळून काढलेला आहे. कदाचित आपण पाहतो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि का प्रतिम झेल हे मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळते. तेजस चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे सावरे टीमचा आणि आता त्यांनी मात्र झेल टिपली. पेट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईनच्या जवळ. हो यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटका चालला आणि आता क्षेत्ररक्षक सज्ज त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. हेरंबच्या बाट मधून आलाय हा पहिला चौकार. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर या चौकाराने धाबत संख्या फलकावरती 23 लॉस ऑफ 1 विकेट. अद्यापर्यंत सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या चौफेर बाजूनं धर्मवीर क्रीडानगरी कासगाव. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो इथे ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कदाचित हेरंब कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही. स्वतःवरती थोडेसे ते नाराज आहेत कारण या अगोदरच्या बॉलवरती त्यांनी चौकार वसूल केला. 4 धाबा त्यांनी वसूल केल्या. धाबा संख्या 23 आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. स्टील 2 टू गो. गोलंदाज जगदीश अर्थातच जग्गू. ऑन साइडला पुन्हा एकदा बोलवलाय. क्रॉस बार स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाकडे उपस्थित आहेत आणि इथे एकच धाव मिळेल. 24 धाबा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव एकवटण्यात आली. 24 धाबा आहेत. कासगाव चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहतात आणि अत्यंत सुंदर या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओ शेवटचा बॉल जो राहिला मात्र गोलंदाजाच्या नाभावरती. करुणेशला मात्र बीट केलाय. धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 18 होत्या. 18ची सरासरी पाहिली परंतु आता या षटकामध्ये 12ची सरासरी आहे. 24 धावा. याच्या मागचं कारण आहे की मात्र या धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. इकॉनॉमिकल षटक कौतुक करावं लागेल जगदीशचं. अगदी आपण पाहतो आमचे सुमित राऊत श्री गणेश देवस्थान हे मंदिर तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन आणि संपूर्ण कासगाव हे छान दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. क्षणचित्र टिपली जात आहेत. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज हरीश. जबळ 400 ते 500 घर या गावामध्ये असतील एक अंदाज आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो त्याच गावाची या ठिकाणी क्षणचित्र टिपली जातात. शेवटचा अंतिम षटक हरीश मांडवकर. पहिलाच बॉल हरीश मांडवकरच्या विरोधात ठोकलाय. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीड विकेटला क्लिअर करत असताना हिट्स आउट टॉप द पार्क. बिग हिट षटकार. काय फटका पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना हेरंबाचा. यावेळेस आपण पाहतो मागे झाली मिस्टेक अष्टरक्षकाकडून. तोपर्यंत मात्र बळेल एक सिंगल धाव बाईची. धाबत संख्या फलकावरती 31 धाबा 31. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर फक्त केवळ 6 धावा होत्या. जगदीशने
ज्या धावा खर्च केल्या त्यानंतर हरीश बांडवकरचं मात्र भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. पहिला बॉलवरती षटकाराला त्यानंतर 22ची धाव. कमबॅक याला सुद्धा करावा लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतात. झेल टॉप. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित आपण पाहतोय धाबा सुद्धा वाचवल्या जात नाहीयेत आणि आता मैदानावरती इथे झेल ड्रॉप करण्यात आलेली आहे. कॅचेस बिन द मॅचेस. 32 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक चालू आहे आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय 32. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ तुम्ही पाहतायत. समोर खेळले बॉल चालला मात्र आपण पाहतोय अगदी सरळ रेषेमध्ये बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि या ठिकाणी बोलते फक्त एक सिंगल धाव. चांगली बॅटिंग करतायत छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाचे फलंदाज. मग करुणेश असेल हेरंबा असेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर दशरथने धमाकेदार सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा त्याने वसूल केल्या आणि तो दशरथ मात्र परतीच्या प्रवासाला लागलेला. हो गती कमी केली आहे. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन करत असताना हरीश मांडवकर इथे मात्र करुणेशला बीट केलंय. हा चेंडू आलाय डॉट. धाबा संख्या स्थिर आहे. 3 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 33 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील ज्या डाबातील आपण पाहतोय गोलंदाज हरीश भांडावकर सज्ज. कबाच्या दिशेने चेंडूला उडवलाय. कबा पॉइंट मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. करुणेशला सुद्धा शेवटच्या बॉल वरती एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 34 धावा धाव फलकावरती बनवण्यात आलेले आहेत. 35 धावा संख्येचं लक्ष असेल तर या मॅच मध्ये टीम दोस्ती 11 सावरे संघासमोर. अगदी आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र. क्वालिफाय मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवातीला या ठिकाणी चालू होतील. त्यानंतर देवरुंग वर्सेस चौदरपाडा उमरोली डॅनी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. SBCC उमरोली अजय गायकवाड प्रस्तुत हा संघ आहे. त्यांना फाईट करेल भूमेलन मांडा जगन्नाना पाटील यांचा संघ आहे. सोनारपाडा वर्सेस श्रीलेवन मोहाचीवाडी आणि गौरीपाडा वर्सेस सरवली सागर यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. उद्या देखील भरपूर चांगल्या मॅचेस आहेत. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांसाठी मेजबानी असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 4चा खेळ 3चा खेळ संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये धाबांचा आपण विचार केला तर 34 होत्या आणि आता 35 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 3 षटकांमध्ये. चला लगेच सलामीची जोडी मैदानावरती जायचे. बॉल या ठिकाणी सुपूर्द करा.
हॅलो हॅलो. चला बेतवडी संघाचे संघनायक आणि भडवल B+ चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे आहे. या हर्षद टेंबे या ठिकाणी आपण दोन्ही संघांना इन्व्हाइट करा. आदरणीय रेवंत तांडेल यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. नक्कीच रामनाथ तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील मॅचचा सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जय हनुमान बेतवडे आणि भडवल B+ या दोन टीममध्ये सामना असेल. चला भडवल B+ या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी, कारण की बेतवडे यस आलेले आहेत. टेल असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे भडवल B+ या टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल तर नक्की शुभेच्छा असतील, कारण की सामना देखील सुरू आहे. ऐकूया आपण आवाज मॅडी सरांचा. या सन्मान आपण पाहतोय 18 बॉल 35 धावांची गरज होती आणि आता सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकण्यात आले. काय जबरदस्त गोलंदाजी करतात अर्पान. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं नेहमी त्याच्या खांद्यावरती असतं आणि आता ओव्हर द विकेटने यावेळेस तेजससाठी हा बॉल यावेळेस मागे चाललाय. रक्षक बीट झालेत आणि पाठीमागे बॅकअप देण्यात आलेले आहे. धाव मिळेल फक्त केवळ 1 धाव घेण्यात आली आहे. सुरुवातीला 3 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आली आहे. चौकार षटकार इथे मात्र 12 बॉल लागतील, कारण 18 बॉल 35 धावांचं इक्वेशन आहे या मॅचचं. 15 बॉल आणि आता 35 धावांची गरज आहे. चांगली मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो क्वालिफाय मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र किमान 1 पारितोषिकाचा हकदार होईल या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नॅचरल स्विंग ते करतायत. चेंडू पडल्यानंतर हलकासा वळण घेणारा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच दाखवण्यात आला आणि आता हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, बॅक ऑफ द हँड टाकण्यात आलेला हा चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. थोडसा लेग कटर चेंडू टाकण्यात आलेला. हो कोलबटापाचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सहमत नाहीयेत, परंतु बॅटची कडा होती आय थिंक सो. आणि आता हा सुद्धा आलाय डॉट बॉल. फक्त आणि फक्त केवळ एका जावेचं षटक त्याने हाताळलंय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाज आपण पाहतो अर्पण. वाखाणण्याजोगी षटक. 18 बॉल 35 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त केवळ एका धावेचं षटक त्याने हाताळलंय. येणारे 12 बॉल आता 34 धावांची गरज. दोस्ती 11 सावरी संघाला 34 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय सुरुवातीला अडखळत सुरुवात करण्यात आलेली आहे. सलामीला आपण पाहतोय एका बाजूला तेजस आहेत तर दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीनं अनिकेत. ही सलामीची जोडी आहे. कदाचित आपण पाहतोय मैदानावरती भयान शांतता पसरली आहे. याचं कारण की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. 35 धावांची गरज असताना 12 बॉल आता 34 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 12 मध्ये 34 बनवावाच लागतील. प्रति षटकामागे 17ची सरासरी आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दशरथ. ज्या दशरथने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धमाकेदार सुरुवात केली तोच दशरथ आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. 12 बॉल 34 धावांची गरज असताना 12 बॉल 34 धावा हे इक्वेशन. गोलंदाज दशरथ राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न भरपूर चांगले होते.
परंतु अखेर त्या प्रयत्नाला अपयश. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील बॅटिंग करत असताना. दोस्त 11 सावरे टीमला 4. हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळते आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ उद्या खेळणारे. यावेळेस फटका चांगला आहे. या दरम्यान आपण पाहतो मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात आणि अखेर या ठिकाणी हा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. फर्स्ट अटॅम्प मध्ये नाही, सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये सुद्धा संधी होती. ऍक्शन रिप्ले लगेचच तुमच्या समोर. अगदी आपण पाहतो चेंडू भरपूर उंच गेला. त्यानंतर फर्स्ट सेकंड आणि थर्ड अटॅम्प मध्ये मात्र इथे चेंडू हातामध्ये आला नाहीये. ड्रॉप करण्यात आला आणि इथे आपण जर पाहिलं तर 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत तेजस आणि त्याच्या साथीने अनिकेत. आता धावा मात्र येत आहेत. या अगोदर आपण जर पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर लगेचच 2 धावा. येणारे 10 बॉल शिल्लक. 28 ची गरज. 10 बॉल 28 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल. अगदी आपण पाहतोय स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला. गती थोडीशी कमी केली आहे आणि आता गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय दशरथ. डॉट बॉल. 9 बॉल 28 धावांची गरज. 18.67. ओ यावेळेस आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड ऑफ वरून सरळ लॉंग ऑफ कडे आणि कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि ते आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत 4. चषक लय भारी. या स्पर्धेची चर्चा होतच राहणार आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला गाणं वाजवायचे कारण अगदी हे स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहेत. कदाचित आपण पाहिलं तर इथे प्रेक्षकांना सुद्धा मंत्रमुग्ध करायचे असे गाणे या ठिकाणी वाजले पाहिजेत. कदाचित आपण पाहिलं तर मगाशी चौकार गेल्यानंतर कुठून तरी प्रेक्षकांमधून आवाज आला की वाजव रे, पण तिथून तुम्ही देखील या ठिकाणी त्यांना एंटरटेनमेंट करा. 8 बॉल आणि आता विजयासाठी 7 बॉल आहेत माफ करा आणि आता विजयासाठी 24 धावांची गरज. शेवटचा बॉल. कासगाव चषकाची चर्चा तर आता संपूर्ण तालुक्यात होणारच आहे. इथे मागे बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. आपण पाहतोय संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. लेग बायच्या रूपाने धाव मिळते. एक सिंगल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. धाव फलकामध्ये आपण पाहतोय 12 आहेत. एकंदरीत टार्गेट होतं 35 धावांचं आणि आता 6 बॉल 23 धावांची गरज. याच दरम्यान जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव ऑफिशियल टीम तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन. आजच्या ड्रेस कोड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जे मात्र पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सौभाग्यवती सुवर्णताई किरण राऊत आणि सौभाग्यवती हर्षदाताई हरीश राऊत यांच्या वतीने हा ड्रेस कोड टीम जाणताराच्या कासगाव संघाला देण्यात आलेला आहे. 6 बॉल 23 धावांची गरज. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज आपण पाहतो हेरंब. ज्या हेरंबने मात्र मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कारनामा केला आणि अगदी आपण पाहतो त्याला ते पारितोषिक डेडिकेट करण्यात आलं आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो तोच गोलंदाज ज्याला मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. चांगली गोलंदाजी. हेरंबाने सांगितलंय की आम्हाला नाईट टुर्नामेंट आम्ही पहिल्यांदाच खेळतोय परंतु त्याच्याकडे दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे. अगदी आपण पाहतो इन स्विंगर आणि आउट स्विंगर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती हेरंब. तेजसने जर सामना जिंकून दिला सावरे संघाला तर अमर भगत आणि साईराज भोपी यांच्या वतीने फक्त केवळ 1000 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल 23 ची गरज. 6 बॉल 23 ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय मिस्टारिंग समोर उडालाय. बॅटच्या टोइनला लागून आपण पाहतोय कॉट हँड बॉल. फलंदाजासाठी होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट तेजस जाधवला परतावा लागेल. आणखीन एक धक्का टीम सावरे संघाला. फलंदाज बाद.
फलंदाज छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ नाईट फॉर्मॅट मध्ये खेळतोय आणि आज कुठेतरी स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहेत. 5 बॉल आता 23 धाबांची गरज आहे. सुनील शेठ भंडारी सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे अप्पा माणे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत कारण त्याच विभागातील हा संघ आहे जिथे त्यांचं ऑफिस आहे. भुवनेश्वरी पतपेढी संस्था सिद्धनाथ बाजार असेल. ओ यावेळेस हा सुद्धा बॉल डॉट पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. संधी होती. काय जबरदस्त गोलंदाजी करतात हे रंब. इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना अक्षरशः हरेश मांडवकरला सुद्धा बीट केले. हो यावेळेस वेगाने टाकण्यात आलेला बॉल त्याला वेगानेच प्रत्युत्तर दिलं. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेशच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता 17 धाबांची गरज आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर साईनाथ राव त्यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक होतं. इथे आपण पाहतो हरेश एकच धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि आता जवळ या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे. या मॅचच्या दृष्टिकोनातून हा चेंडू भरपूर महत्वाचा होता आणि त्यावरती आली आहे. पियुष बाबरे सर फक्त एकच धाव. 2 बॉल आता 16ची गरज. औपचारिकता शिल्लक या मॅचची आणि आता एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. 1 बॉल 15ची गरज. आता मात्र शेवटचा अंतिम बॉल आणि तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती की फलंदाजाच्या. बॉल चाललाय सीमा पार. फक्त मग या ठिकाणी अंतर कमी करण्यात आले धावांमधील आणि आता सामना जिंकलाय तो टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हा संघ थेट टॉप 6 मध्ये दाखल झालेला आहे. उद्या ठीक 4 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. दशरथ करुणेश या सर्वच काढून विनंती केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सलामीला